विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 मतदान केंद्राध्यक्ष यांची जबाबदारी. मतदान केंद्र परिसरामध्ये 100 मीटर आणि 200 मीटर या दरम्यान अनेक जबाबदाऱ्या केंद्राध्यक्षांना पार पाडाव्या लागतात. मतदान केंद्राची सुव्यवस्थित स्थिती निर्माण करणं, भित्तीपत्रके, वेगवेगळ्या सूचना लावून घेणं आणि आपला निवडणूक कक्ष व्यवस्थित तयार करणं, या सगळ्या जबाबदाऱ्या केंद्राध्यक्षांना पार पाडाव्या लागतात. या पोस्टमध्ये तुम्हाला त्या सर्व जबाबदाऱ्या दिसतच आहेत. याशिवाय मतदानाची अंतिम आकडेवारी तसेच स्त्री पुरुष मतदान आकडेवारी तपासून घेणे, वेळोवेळी ती झोनलला पुरवणं, व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या ह्या पाकिटामध्ये मोहरबंद करणं, ठरवून दिलेली सर्व कामं पाकिटं ही विहित वेळेमध्ये मतदान केंद्राध्यक्षांना पार पाडावे लागतात. वेळेवरती सर्व लिफाफे भरले, माहिती भरत राहिलं तर कामं पेंडिंग राहत नाही आणि वेळेमध्ये सर्व काम आपली पार पाडली जातात. आपल्या सोबतीला असणारे मतदान अधिकारी 1, 2 आणि 3 यांच्या जबाबदाऱ्या प्रामुख्याने आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मतदान यादीची जी चिन्हांकित प्रत असते ती चिन्हांकित प्रत पहिल्या मतदान अधिकाऱ्याकडे असतं. मतदारांची ओळख पटवणं एक महत्त्वाची जबाबदारी या पहिल्या मताधिकाऱ्याकडे असते. फोटो ओळखपत्रावरून, एपिकवरून किंवा निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या कुठल्याही एका ओळखपत्राच्या आधारे त्याची ओळख पटवणं. पुरुष मतदारामध्ये लाल पेनानं तिरपी रेष मारणं, स्त्री मतदारामध्ये तिरपी रेष मारून अनुक्रमांकाभोवती सर्कल करणं, तृतीयपंथी मतदार असेल तर तिथं स्टार करून तिरपी रेष मारणं, स्त्री पुरुष तृतीयपंथी या सर्वांच्या नोंदी ठेवणं, ही सगळी जबाबदारी पहिल्या मतदान अधिकाऱ्यांना पार पाडावी लागते. मतदान केंद्रावरती हा अधिकारी प्रथम आलेल्या मतदारांचे ओळखपत्र तपासतो. काही अडचण आल्यास त्याने केंद्राध्यक्षाशी संपर्क साधायचा असतो. कुठल्याही परिस्थितीमध्ये इथे आपल्याकडून ओळख पटवण्यामध्ये कसलीही चूक होणार नाही याची काळजी घ्या. ओळखपत्र व्यवस्थित तपासून घ्या. मोबाईलमधलं ओळखपत्र इथे ग्राह्य धरलं जाणार नाही. अर्थात 100 मीटर परिसरामध्ये मतदारांना मोबाईल अलाउड नाही, या सूचना आपण दिलेल्याच आहेत. त्यानंतर दुसरा मतदान अधिकारी जो आहे त्यांनी आपल्या रजिस्टरमध्ये मतदाराचे नाव, त्याची सही नसेल तर त्याच्या अंगठ्याचा ठसा, शिवाय बोटाला शाई लावणं, अशी कामं दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याला पार पाडायची आहेत. आपल्या मतदान केंद्रामधील सगळ्यात जास्त जबाबदाऱ्या पार पाडणारा अधिकारी म्हणून दुसरा मतदान अधिकारी असतो. त्याला एकाच वेळी अनेक कामं पार पाडावी लागतात. रजिस्टर अपडेट ठेवणं, शाई लावणं, त्याचं ओळखपत्राच्या नोंदी ठेवणं, एपिकच्या नोंदी ठेवणं, अशा अनेक जबाबदाऱ्या एकाच वेळेला दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याला पार पाडाव्या लागतात. त्यामुळे आपल्या कामामध्ये गोंधळ निर्माण होणार नाही, मतदान केंद्रामध्ये अव्यवस्था होणार नाही याची काळजी घेत शिस्तबद्धपणे प्रत्येक कामं आपल्याला पार पाडायची आहेत आणि हे करत असताना कुठलाही अडथळा येणार नाही याची खबरदारी म्हणून हा व्हिडिओ एकदा तुम्ही अवलोकन करा. आपल्याला मतदारांच्या सह्या घ्यायच्यात. सह्याला नकार दिला तर त्याला मतदानास आपण नाकारायचं आहे. त्या चिठ्ठ्या त्यांनी दिलेल्या त्या चिठ्ठ्या गोळा करून घेणं. ह्या चिठ्ठ्या उमेदवारांच्या चिन्हांच्या नसतील याची खातरजमा करून घ्या. आता हे जे दुसरा मतदान अधिकारी आहे याच्याकडचं जे वोटर रजिस्टर आहे, ह्या वोटर रजिस्टरचा इथं नमुना थोडक्यात आपल्याला दिलेला आहे. पहिल्या रकान्यामध्ये अनुक्रमांक आहे, दुसऱ्या रकान्यात मतदार यादीतला अनुक्रमांक टाकायचा आहे, त्यानंतर मतदाराचं नाव, त्याचा ओळखपत्राचा पुरावा असं.
तिसरा मतदान अधिकारी आहे त्याच्याकडे कंट्रोल युनिटचा म्हणजे CUचा ताबा असणार आहे. मतदाराकडून वोटर स्लिप जमा करून घ्यायची, मतदारसंघाच्या बोटाला शाईची खून केल्याची खात्री करून घ्यायची आणि कंट्रोल युनिटमधून त्याला बॅलेट बटन दाबून मतदान कक्षामध्ये त्या मतदाराला मतदान करण्यासाठी परवानगी देण्याचं काम तिसरा अधिकारी करतो. बॅलेट बटन दाबल्यानंतर शिववरील बिझी लॅम्प लागल्याची खात्री करून मतदाराने मत नोंदविल्यानंतर बीप आवाज किंवा साऊंड आल्याची खात्री करायची. दर 2 तासांनी माहिती